नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत रंगराजन समिती. ही समिती नक्की स्थापन कशासाठी झाली, या समितीमध्ये नक्की कधी झाली आणि समितीमध्ये काय सांगण्यात आलं ते आपण थोडक्यात पाहूया. तर पहा, रंगराजन समिती गरिबीचा अंदाज घेण्यासाठी आणि गरिबी मोजण्यासाठी शासनानं वेगवेगळे कार्यगट तयार करण्यात आले, वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या. त्यानुसार त्यांनी एक क्रायटेरिया ठरवला गरिबीचा आणि त्याच याच्या पुढं ही एक रंगराजन समिती ही गरिबीच्या संदर्भातच किंवा गरिबीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी ही रंगराजन समिती नेमण्यात आली. तर गरिबीचा अंदाज घेण्यासाठी तेंडुलकर समितीच्या कार्यपद्धतीचा जी गरिबीच्या संदर्भात म्हणजे जी तेंडुलकर समिती नेमली होती त्या समितीनं जो आढावा दिला होता किंवा जी अहवाल सादर केला होता त्याचे त्यांनी जे कार्य केले त्या कार्याबद्दल आढावा घेण्यासाठी आणि देशामध्ये गरिबांच्या संख्येबाबत असलेली संदिग्धता दूर करण्यासाठी सरकारनं 2013 मध्ये रंगराजन समितीची स्थापना केली. योजना आयोगानं त्या काळात ग्रामीण भागासाठी दररोज 22 रुपये या दारिद्र्य रेषेवर सुचवलेल्या राष्ट्रीय संतापाच्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन करण्यात आली. ती योजना आयोगानं सुचवलं होतं, जो ग्रामीण भागामध्ये 22 रुपये कमवतो तो त्याच्या खाली कमवतो तो गरीब, आणि त्याच्यानंतर जे संताप उठला त्याचा किंवा ते दूर करण्यासाठी सरकारनं रंगराजन समिती स्थापन केली. आता या रंगराजन समितीनं अहवाल सादर केला 1 जुलै 2014ला. या रंगराजन समितीमध्ये सदस्य होते डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेंद्र देव, श्री KL दत्ता, डॉक्टर महेश व्यास हे रंगराजन समितीचे सदस्य होते. तर पहा, याचं कॅलरी प्रमाण या रंगराजन समितीनं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी ठरवले. प्रतिमाह खर्च ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती 1078.34 रुपये एवढा ठरवला आणि शहरी भागासाठी 1560 रुपये 38 पैसे एवढा ग्रामीण आणि शहरी यांच्यासाठी प्रति व्यक्ती प्रति खर्च ठरवला प्रतिमाह. दारिद्र्य प्रमाण, तर या समितीनं सांगितलं रंगराजन समितीनं की ग्रामीण भागामध्ये 22.5% दारिद्र्य आणि शहरी भागामध्ये 10% दारिद्र्य हे 2014 मध्ये जो अहवाल सादर करण्यात केला त्यामध्ये यांनी सांगितलं. समितीच्या अहवालानुसार नवीन दारिद्र्य रेषा ही ग्रामीण भागामध्ये 32 रुपये आणि शहरी भागामध्ये 47 असावी. जी आधी 22 सांगण्यात आली त्याच्यावर संतापाची लाट आली. तर या समितीने अहवालात सांगितलं की ग्रामीण भागामध्ये ती 32 रुपये असावी आणि शहरी भागामध्ये ती 47 रुपये असावी. पूर्वीच्या दारिद्र्य रेषेचा ग्रामीण भाग भारतासाठी हा 27 रुपये आणि शहरी भारतासाठी 33 रुपये. या आधीची समिती नेमण्यात आली किंवा जी क्रायटेरिया ठरवला त्यांनी गरिबीसाठी, तर त्यांनी ठरवला होता ग्रामीण भागासाठी 27 रुपये आणि शहरी भागासाठी 33 रुपये. जागतिक दारिद्र्य रेषा, हे जागतिक दारिद्र्य रेषेची सुरुवात ही वर्ल्ड बँक द्वारे 1990 पासून करण्यात आली. जी आपण जागतिक दारिद्र्य रेषा म्हणतो त्याची सुरुवात ही 1990 मध्ये करण्यात आली. ती करण्याचं काम जागतिक बँकेनं केलेलं. तसंच याचे मापन निकष 1990 मध्ये जे जागतिक बँकेनं जी दारिद्र्य रेषा ठरवली होती त्याच्यामध्ये त्यांनी 1990 मध्ये पहिल्याच वर्षी त्यांनी सांगितलं होतं की प्रति व्यक्ती प्रतिदिन $1 खर्च. 2008 मध्ये त्यांनी बदलली परत, प्रति व्यक्ती प्रतिदिन $1.25 खर्च. 90 मध्ये $1 होता, 2008 मध्ये $1.25 खर्च केला आणि 2015 मध्ये हाच प्रति व्यक्ती प्रतिदिन $1.90 खर्च हा मापनाचा निकष त्यांनी ठरवला. 2012 मध्ये जगातील 902 दशलक्ष लोकसंख्या 12.8% ही दारिद्र्य रेषेखाली होती. तर 2015 मध्ये हे प्रमाण जवळजवळ 7.2 दशलक्ष म्हणजे 9.6% राहिलं होतं. वर्ल्ड बँक रिपोर्ट जो 2018 त्यानुसार दारिद्र्यामध्ये जगात भारताचा प्रथम क्रमांक होता. कारण लोकसंख्या भरपूर आहे, 22.4 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखाली राहत होती भारतात 2018 मध्ये. तर नायजेरिया देशाचा दुसरा क्रमांक आला. त्या देशातली 8.7 कोटी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली राहत होती.
यासाठी पनगडिया कृती दल स्थापन करण्यात आलं. याची घोषणा करण्यात आली 8 फेब्रुवारी 2015 मध्ये. याची स्थापना आली 16 मार्च 2015ला आणि या पनगडिया कृती दलानं अहवाल सादर केला 16 सप्टेंबर 2016 मध्ये. याचे सदस्य होते विवेक देबराय यांनी हे पनगडिया कृती दल म्हणून स्थापन करण्यात आलं. त्यानुसार यांनी हा अहवाल सादर केलेला आपल्याला दिसतो. दारिद्र्याचे मापन घटक. तर दारिद्र्य कसं मापायचं असं आतापर्यंत तर पहा, तेंडुलकर यांनी दारिद्र्य त्या दारिद्र्यानुसार आपण दारिद्र्य मापू शकतो. रंगराजन किंवा इतर उच्च ग्रामीण शहरी दारिद्र्य रंगराजन समितीने एक क्रायटेरिया सेट केला, तसा तेंडुलकर समितीने क्रायटेरिया सेट केला तसा रंगराजन समितींचा. तसंच पोषण, गृहनिर्माण, पिण्याचं पाणी, स्वच्छता, वीज आणि कनेक्टिव्हिटी या संदर्भात सुद्धा नवीन पद्धतीनं दारिद्र्य मोजलं जातं, मापलं जातं. बेद रंगराजन समितीने जो अहवाल सादर केला त्याच्यामध्येच सर्वाधिक दारिद्र्य भारतामध्ये छत्तीसगडमध्ये होतं, ते 47.9%. मणिपूरमध्ये होतं 46.7%. 3 नंबरला ओडिशा होता 45.9% आणि मध्य प्रदेश हे 4थ्या नंबरला होता 44.3%. निम्नतम दारिद्र्य, कमीत कमी दारिद्र्य होतं मध्य प्रदेशमध्ये 10.9, पॉंडिचेरीमध्ये 7.7, तर लक्षद्वीपमध्ये 6.5 आणि गोव्यामध्ये 6.3. भारतामध्ये दारिद्र्य वाढीची जी कारणं आहेत, ह्याच्यामध्ये दारिद्र्य का वाढत चाललंय तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय तर वाढती लोकसंख्या. भारतामध्ये तुफान वेगानं लोकसंख्या वाढते. अल्प विकास दर, अत्यल्प मालमत्ता विषमता, अत्यल्प उत्पन्न काय त्यामध्ये मालमत्तेमध्ये भरपूर प्रमाणात मोठी विषमता आहे. कौशल्याअभावी, सामाजिक परिस्थिती वेगळी, भाववाढ आणि प्रादेशिक विषमता. दारिद्र्य वाढीचा परिणाम. तर दारिद्र्य वाढल्यामुळे नक्की काय परिणाम होतात तर अल्प उत्पन्न व गुंतवणूक, आर्थिक वृद्धीचा दर मंदावणे, कुपोषण, निम्न राहणीमान, प्रादेशिक असमतोल, बेरोजगारामध्ये वाढ होते. आणि याचा उपाय करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लोकसंख्येवर नियंत्रण आणावं लागेल. रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. लघु आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन द्यावं लागेल आणि संतुलित प्रादेशिक विकास करून काही भागाचा जास्तीत जास्त विकास होतो, काही भाग दुर्लक्षित राहत होतो, त्यांचा विकास होत नाही. त्याचे संतुलित प्रादेशिक विकास करणं ही महत्त्वाची गरज आहे. धन्यवाद.